नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। जत तालुक्यातील बालगावचे सुपुत्र विनायक विवेक पुजारी गुरव हे सीआरएफ गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना झाले शहीद। बालगाव येथे त्यांची काढण्यात आली मिरवणूक। बालगावचे सुपुत्र विनायक विवेक पुजारी गुरव यांनी सीआरएफ गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना शहीद झाले आहे। यांच्या बालगाव येथे आणून गावात मिरवणूक काढण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांनी 2020 मध्ये सीआरएफ मध्ये कामाला लागले होते। त्यांनी 4 वर्ष 192 बटालियन गडचिरोली येथे काम केले आहे। यावेळी सहाय्यक कमांडंट चौधरी साहेब 192 बटालिया गडचिरोली उपस्थित होते आणि संघाचे अपर तहसीलदार व सर्कल मॅडम उमदी पोलीस स्टेशनचे एपीआय कांबळे साहेब आणि उपनिरीक्षक उपस्थित होते। गावात सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनायक पुजारी यांचे वडील विवेक पुजारी हे सुद्धा सीआरएफ मध्ये 30 वर्ष काम केले आहे। काम करत असताना त्यांना वीरमरण आलेले आहे। त्यांच्या जागी मुलगा विनायक यांना सीआरएफ मध्ये कामाला लागले होते, तर त्यांचा मुलगा, पत्नी, आई असा परिवार आहे। जत तालुका प्रतिनिधी राजकुमार हविनाळ। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।